केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही दुसरे पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले। कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी काही महत्त्वाच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत। अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रालाही मोठी भेट दिली आहे, ज्यामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। तर आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे। अर्थसंकल्पात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कॅन्सरची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे। यासोबत टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार, एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून केली। तर 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे। यासोबतच चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत। तर आयात केलेल्या मोटरसायकली, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट्स, पॅनल डिस्प्ले आणि प्रीमियम टीव्ही महाग होणार असल्याचे म्हटले जाते। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।